शिवसेनेचा धनुष्यबाण शेतकरी मजूर दिव्यांगासाठी हाती घेणार आहोत. काल परवा ज्या चर्चा झालेल्या आहे, आमच्या सगळे मुद्दे शिवसेनेनं स्वीकारलेले आहे. पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं MRGS मध्ये घ्यावं. हमी भावामध्ये ज्या सुधारणा आहेत त्या करण्यासाठी लढण्याची गरज आहे. लाडक्या बहिणीमधल्या विधवा बहिणी मात्र तशाच कोरड्या आहे. दिव्यांगांचं मंत्रालय स्थापित केलं शिंदे साहेबांनं, पण त्याचं बळकटीकरण झालं नाही. या सगळे मुद्दे मान्य झाल्यानंतरच हा निर्णय घेतो आहे. बच्चू कडूचं काम राहील प्रामाणिकपणे शिवसेना राजकीय ताकद मजबूत करण्याचं प्रामाणिकपणे काम करू, पण त्याच्या बदल्यात आम्हाला हवा आहे शेतकऱ्याची ताकद, दिव्यांगाची ताकद. त्याच्याबद्दल कुठलाही समझोता होणार नाही. शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये दिव्यांग मंत्रालय जर उभं राहिलं तर ते बळकटीकरणासाठी प्रयत्न झाला पाहिजे. शेतकऱ्याच्या लढाईमध्ये 1 इंचही फरक पडणार नाही. प्रहार सामाजिक संघटना आणि प्रहार दिव्यांग संघटना कायम राहणार. मात्र पूर्ण ताकदीनं शिवसेना कशी वाढन, या अंगातला प्रत्येक रक्ताचा थेंब जितका पक्षासाठी धावणार आहे तेवढाच माझ्या शेतकरी मजूर दिव्यांगासाठी धावणार आहे. त्यानं समझोता शेतकरी मजूर दिव्यांगासाठी होऊ शकत नाही. राजकीय आम्ही हा प्रवास शिवसेनेतून सुरुवात केली होती. मधात माझ्याजवळ अजूनही पत्र आहे. बाळासाहेब ठाकरे साहेबांना आम्ही माननीय बाळासाहेबांना आम्ही पत्र लिहिलं होतं का कर्जमाफी करावं, आणि काही मुद्दे तेव्हा कापसाच्या भावासंदर्भात आम्ही हा राजीनामा दिला होता. आत्ता पुन्हा शेतकऱ्याच्या मुद्दे आणि दिव्यांगाचे मुद्दे घेऊन शिवसेनेचा धनुष्यबाण घेऊन हा धनुष्यबाण माझ्या शेतकरी मजूर माझ्या वंचित घटकांच्या दिव्यांग बांधवासाठी कसा कामी येईल तो उचलण्याचा प्रयत्न करू. मंत्री गिंत्री पदाचा काही मी कसा आहे, मला मागाची सवय नाही. मागितलं असतं तर मागं गुवाहाटीला गेल्यानंतर मागितलं असतं ना. पण आम्ही दिव्यांग मंत्रालयासाठी भांडत बसलोय. आम्ही लोकमंत्र्यासाठी फिल्डिंग लावत होती पदासाठी, आणि मी दिव्यांग मंत्रालयासाठी भांडत होतो. हाच फरक बच्चू कडूचा आहे, ते समजून घ्या. एकनाथ शिंदेंनी हिरा ओळखला असं म्हणावं. सेनेत नाराजी देखील आहे. इच्छुक लोक जे होते, आता बच्चू कडू हे बाहेरून आलेले आहेत, मग त्यांना संधी मिळते, मग आम्ही इतके वर्ष इथे इच्छुक आहोत, त्यांचं काय, असा सवाल देखील उपस्थित होतोय. आता मला असं वाटतं, मला तर कोणी फोनही केला नाही, टीव्हीवर कोणाचे मी अशा प्रकारचे अभिप्राय हे तुमचं आहे, तुमचे सूत्र आहे. खरं सांगू काय, मला एक सांगा, मला हे ध्यानीमानी नव्हतं, काहीच माहीत नव्हतं. मी तर संत्रालय पाणी देऊन राहिलो होतो, पण तुमच्या बातम्या आल्या, सूत्रानं सांगितलं, सूत्रानं कॉल केला, सूत्रानं अरे म्हटलं काहीतरी आहे वाटतंय. मग मला बऱ्याच लोकांनी सांगितलं जा मुंबईला जाऊन बसा. मीडिया हे इथपर्यंत आणण्याचं काम मी सगळं श्रेय मीडियाला देतो. माझ्या विधान परिषद माझ्या कानावरही नव्हती, पण हे कानावर टाकण्याचं काम मीडियानं केलं. काल रात्री आपली भेट झाली. रात्री उशिरा आपण एकनाथ शिंदेंना भेटलेला आहात. 24 तासात मोठ्या घडामोडी घडलेल्या. 24 तासात हमी भावावर चर्चा झाली, शेतकऱ्यांच्या पेरणी ते कापणीपर्यंतच्या विषयावर चर्चा झाली, आदिवासींच्या संदर्भात चर्चा झाली, दिव्यांगाच्या संदर्भात चर्चा झाली, आणि त्यांनी सगळं सहमत दर्शवलं. माझं काय म्हणणं आहे का, ज्याच्यासाठी आम्ही मंत्री होतो, ज्याच्यासाठी आम्ही मुख्यमंत्री होतो, किंवा ज्यासाठी आम्ही आमदारकी घेतो आहे, ते जर होत असेल तर गरज काय. वा होतं ना काम, पण संघटना तुम्ही सांगतोय संघटना चालवणं, तुम्ही सांगता तुमचा मीडिया चालवणं कठीण आहे का नाही, बरोबर आहे का नाही. तशी संघटना या काळात चालवणं फार कठीण आहे. ते आम्हाला समजून चुकलं होतं. एकनाथ शिंदेंनी योग्य हिरा ओळखला असं म्हणावं. तुम्ही शिवसेनेचा झेंडा घेताय, आंदोलन केली शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, गोरगरिबांसाठी. आता मी हिरा आहे का पन्ना आहे का डन्ना आहे मला काही माहीत नाही. माझं काम आहे प्रामाणिकपणे एक कार्यकर्ता म्हणून काम करायचं आयुष्यभर. आणि कसा याचा आनंद एवढाच आहे का शिवसेनेतला जन्म आहे, शिवसेनेत शेवट व्हावा शेवटपर्यंत, हा एक आहे.
शिवसेनेतच पाहायला मिळतील, इतर कुठल्याही पक्षात जाणार नाही. नाही मला तर आता 20-25 वर्ष गेलो असतो. आता काय हे तुमच्या मीडियानं आल्यावर गेम केला सगळा. प्रहार संघटना महाराष्ट्रात सुरू राहणार आहे की प्रहार संघटना आता विलीन? प्रहार सामाजिक संघटना महाराष्ट्रभर राहील. ज्यांना राजकीय इच्छा आहे ते शिवसेनेत येईल, ज्यांना सामाजिक काम करायचं आहे ते प्रहार संघटनेत राहील. पण संघटना ही सोबतच राहील की विलिनीकरण कराल? नाही सोबत प्रहार संघटना राहीलच. पाठिंबा देणार? मेंटली पूर्ण पाठिंबा प्रिपेअर देणार. आता आता मी शिवसेनेतूनच भरून आलो अर्ध, तर आता पाठिंब्याचा काय विषय आहे? मेंटली पूर्णपणे प्रिपेअर झाला शिवसेनेचा झेंडा हाती घेण्यासाठी आता, आणि शिवसेना वाढवणार. कसं आहे आता 25 वर्ष राव मी एकटा लढत होतो. माझ्यावर ना कोणी मला नेता होता ना काहीच नाही. मी बिलकुल असं खुलेआम आपली पान टपरी चला रहा होता. राजकीय पण भविष्य तुम्ही काय एकनाथ असेल? शिंदेची साथ सोडली नव्हती तेव्हा, पण आता पण तुम्ही शिवसेनेमध्ये जाते. काय चांगलं नेतृत्व आहे, सेवाभावी आहे. रात्री 2 वाजता सामान्य माणसासाठी दार उघडतं, म्हणून विषय झाला नाही. प्रहारचं राजकीय भविष्य काय आहे असा प्रश्न आता उपस्थित आहे. राज्यभरामध्ये प्रहारचं राजकीय भविष्य काय असेल असा प्रश्न आता राजकीय भविष्य शिवसेना आहे ना. शिवसेने म्हणून कसं आहे, जिथं राहिलो आहे ना तिथं प्रामाणिक राहिलं पाहिजे. सामाजिक संघटना म्हणून काम करू आम्ही. आणि गुवाहाटीला छडताना सगळे गुवाहाटीवाले निवडून आले का नाही आले? मग तुम्ही काय बोंबलून राहिले? तुम्ही आधी जर लोकांना तर फटाफटा मतं मारले ना गुवाहाटीवाल्यांना. लोकांनी स्वीकारलं. तुमचे प्रश्न कायमच आहे. तुम्ही आधी शिवसेनेत आला असता तर जिंकला असता. राजकारण बदलू शकतं. आपले जे विरोधक आहेत त्यांना कुठेतरी यामुळे धसका बसलाय का, किंवा त्यांची आता यापुढे कशी वाटचाल राहणार आहे? पाचावर धारण बसेल त्यांची असं म्हणा. कोणाचं काय होईल त्यापेक्षा आम्ही काय करू शकतो ते दाखवू. हा, पण आपल्याला जी ताकद आता ही आता लढाई मिळणार आहे, तुम्हाला आमदारकी परत जास्त मिळते सोपी जाईल का? पक्ष सोबत असल्यामुळे जास्त सोपी जाईल? सहज कसं आहे, तुम्ही एक सांगा, आमची ताकद जी होती ती फार मजबूत सगळ्या दृष्टिकोनातून थोडी कमी होती. बाणा होता, इमानदारी होती, प्रामाणिकपणा होता. त्याच्यामुळे एवढे आंदोलन. तुम्ही सांगा, एका वर्षात पडल्यानंतर कर्जमाफी आम्ही मिळून दिली का नाही दिली? शेतकऱ्याला मान्य करावं लागेल. 2,500 रुपये पगार मिळून दिला का नाही दिला? आम्ही मान्य करावं लागेल ना तुम्हाला. मजुरांना जे विमा लागू केला तोही मान्य करावं लागेल. लढना हमारा बाना है, जहाँ भी जाएंगे लढते रहेंगे साले को. जे विरोधक आहेत तुमचे, सरकारच्या विरोधात जाऊन देखील बिलकुल. हे पहा, माझ्या डोक्यात शेतकरी दिव्यांग आहे, आणि जिथं जिथं त्यांना नुकसान पोहोचत असेल तर बच्चू कडूच आहे. नाही, पण रवी राणा, नवनीत राणा यांच्याशी आता जुनं जे वैर आहे ते संपलं असं समजावं. महायुतीमध्ये दोन्ही घटक पक्ष एकत्र आहेत. व्यक्तिगत कोणाचं वैर आमचं नाही आहे, लक्षात घ्या. वैर काय आता आमचं काय फडणवीस साहेबांसोबत वैर आहे का? मुद्दा आहे, मुद्द्यासोबत चर्चा होतं, त्याच्यातून काही भाष्य निघतं. आम्ही काय कुस्ती खेळायला बाहेर निघालो का? आता एकाच व्यासपीठावर जर एकत्र यायचं झालं तर एकत्र येणार. माझं काय मत आहे का, सगळं तुम्ही आताच विचाराल तर उद्या काही विचारायचं ठेव. अरे मगच म्हणलं मी, आता पुन्हा जाहीर करतोय का हा जो कार्यक्रम आमचा केला सगळा, हा सगळा मीडियानं केलेला कार्यक्रम आहे. नाही, कार्यक्रमचं काय म्हणजे म्हणजे कार्यक्रम जो चांगला केला, म्हणजे विधान परिषदच्या कधी एकंदरीत मीडियानं जे सूत्र आहे, सूत्र काय ताकदवार असते हे मी आता अनुभवलं आहे. आणि मला ध्यानीमानी नव्हतं काही, पण बातमी आली आणि बायकोनं सांगितलं हे काय तुमची ऑफर गिफर आली, म्हटलं मला माहीतच नाही. तर आपण भेटायला आला होता ते नाही, पण या सूत्रांमुळे तुम्हाला झोप लागली का? नाही, खरंच मी मीडियाचा आभार मानतो. माझ्या लक्षातही नव्हतं, पण तुम्ही सगळ्यांनी तो पुढाकार घेतला आणि मला इथपर्यंत आणलं. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.